ओम नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित बोधामृत. पुस्तक वाचन. मागील भाग पुढे चालू. विषय 14. एकादशी. 1. एकादशी म्हटले की उपवासाचे चित्र समोर उभे राहते. वऱ्याचा भात, शेंगदाण्याची आमटी, बटाट्याची भाजी, पुदिन्याची चटणी, खारकांची खीर, बदामाच्या वड्या, हा झाला दुपारच्या फराळाचा विचार. रात्रीकरिता साबुदाण्याची खिचडी किंवा थालीपीठ, खीर, फळे, दूध इत्यादी. वास्तविक एकादशीच्या दिवशी उपवास करणे म्हणजे आळस, झोप दवडण्यासाठी तिखट, आंबट, तेलकट, खारट, खमंग किंवा चमचमीत पदार्थ वर्ज्य करणे आणि सात्विक आहार घेणे. एकंदरीत रोजच्या आहारात अशा प्रकारे बदल करणे. एकादशीचा मुख्य उद्देश मन व इंद्रियांची मस्ती कमी व्हावी आणि वेळेची पण बचत व्हावी. म्हणजे त्या वेळेत 10 इंद्रिये व मन ही एकादश हरिसेवेकडे लावण्यास सोपे जाईल. परंतु आपण त्या दिवशी नाना तऱ्हेचे जिन्नस बनविण्यात वेळ घालवितो. त्यामुळे होते काय, तर रोजच्यापेक्षा एकादशी दिवशी श्रम व खर्च अधिक व खाणे पण दुप्पट होते आणि अंगात जडपणा येऊन देवाकडे लक्ष वेधले जात नाही. पण हा अर्थ स्मरणात न ठेवता रिकाम्या वेळेत बायका मेथकूट, लाह्यापीठ, चटणी, मसाला तयार करणे, घर सारवणे इत्यादी कामे करतात. पुरुष पण एरवी राहून गेलेली बाहेरची कामे करण्यात वेळ घालवितात. त्यामुळे होते काय, तर एकादशीचा उद्देश सफल होत नाही. 2. देवाची प्रार्थना रोज नियमित चालू ठेवली असता एकादशी म्हणून विशेष काही करावे लागत नाही. पण प्रपंचात मन गढून गेल्यामुळे मनुष्याकडून नियमित उपासना घडत नाही. उपासनेशिवाय देवाचे सहाय्य मिळत नाही. म्हणून एकादशीचा दिवस निवडला आहे. 3. आपणास जरी भक्त व्हावयाचे नसेल तरी प्रपंचामध्ये पावलोपावली नाना अडचणी येतात. त्यामुळे मन गोंधळून जाते. तो त्रास आपल्या वाटणीला येऊ नये तर देवाच्या सहाय्याची अत्यंत जरुरी आहे. एवढ्याच करिता एकादशी दिवशी तरी हरिसेवेकडे चित्त लावण्याचा जरूर प्रयत्न करावा. विषय 15. तीर्थाटन. तीर्थाटनाला जाण्यात मानवांच्या संपूर्ण हिताचा अर्थ भरला आहे. पण कुसंस्कारामुळे त्याकडे सहसा कोणाचेही लक्ष जात नाही. मनाचा स्वभाव अतिशय चंचल आहे. त्यामुळे त्याच्या भटकण्याने मनुष्याचे तन, धन, मानाची हानी होते. ती होऊ नये म्हणून वाडवडिलांनी मनुष्याला संसाराचा मार्ग दाखविला आणि मनाला संसारापासून जो ताप होतो तो शांत होण्याकरिता तीर्थाटनाचा उपाय सांगितला. पण त्यांनी केलेल्या या 2 आज्ञेपैकी एक आज्ञा आम्ही मनापासून पाळतो आणि दुसरी आज्ञा मात्र वरकरणी पाळतो. त्यामुळे आपले हरवलेले समाधान आपणास लाभत नाही. मनाच्या उद्वेगाला कारण मी आणि माझे मानलेल्यावरील ममत्व होय. मनुष्याने संसारात अगदी चिकटून राहावे, पण कुठपर्यंत? मुलामुलींची लग्ने होईपर्यंत. एकदा मुलींना जावयांच्या ताब्यात आणि मुलांना सुनांच्या ताब्यात केले की आपण पेन्शनीला आलो असे समजावयाचे आणि तीर्थाटनाचा विचार करावयाचा. म्हणजे आपल्या जवळच्या व लांबच्या आप्तेष्टांना आम्ही यात्रेला जाणार आहोत तेव्हा 4 दिवस तुम्ही माझीकडे राहण्यास या असे मनुष्य पाठवून किंवा
पत्रे पाठवून बोलावून घ्यावयाचे. एकत्र बसणे, बोलणे, खाणे, जेवणे करून यात्रेला निघण्याच्या दिवशी भोजनास पक्वान्न करणे. यात्रेला जाण्यास निघालेल्या मंडळींना सर्वत्रांनी वेशीपर्यंत पोहोचवून निरोप देणे घेणे करून आपापल्या स्थानी परतावयाचे. यात्रेकरूंनी घरातील कोणत्याही गोष्टीबद्दल विचार न करता हवे तितके पैसे व सामानाची बोचकी बरोबर घेऊन आपल्याला कुठे कुठे जावयाचे, तिथे काय काय करावयाचे याबद्दल विचार करीत मार्ग आक्रमण करावयाचा. ठिकठिकाणी मुक्काम करीत जावयाचे असल्याने यात्रा संपून परत यायला 6 महिने 8 महिने देखील लागावयाचे. यात्रेकरूंनी घरी परत आपण सुखरूप येऊ ही देखील आशा ठेवावयाची नाही. योगायोग कसा असेल तसे होईल असे म्हणून निश्चिंत असावयाचे. क्षेत्राच्या ठिकाणी गेल्यावर तीर्थस्नान करणे, देवदर्शन घेणे, प्रदक्षिणा घालणे, पूजा अभिषेक करणे, ब्राह्मण सवाष्ण घालणे, दानधर्म इत्यादींच्या योगे मनाला ग्रहदाराचा विसर पाडणे. यात्रेला गेल्यावर काहीतरी सोडावयाचे असते म्हणून कोणी कडू कारलं सोडतात तर कोणी पत्रावळीवर जेवावयाचे सोडतात. पण तसले काही सोडल्याने वाडवडिलांचा उद्देश सफल होत नाही, तर मग काय सोडावे? यापुढे मी कोणाला वाईट बोलणार नाही, कोणाचे वाईट इच्छिणार नाही, तापटपणा सोडून देतो, कुचकेपणाने वागणार नाही, कोणाला फसवणार नाही इत्यादी. यापैकी काहीतरी सोडले पाहिजे, तरच तीर्थाटन केल्याचे सार्थक होईल. आपण देवासमोर जे काय बोललो त्याचे आजन्म स्मरण ठेवणे हे त्यात मुख्य आहे. यात्रा संपून सुखरूपपणे घरी परत येणे झालेच तर पुन्हा मागील प्रमाणे सर्वत्र आप्तइष्टांना बोलावून समाराधना करणे. येतेवेळी पुण्यक्षेत्राच्या स्मरणार्थ प्रत्येक ठिकाणाहून खरेदी करून बरोबर आणलेल्या देवांची रोज नियमित पूजा करणे. तसेच पारायण, जप, भजन, ध्यान, ग्रंथवाचन या सर्वात रमून जाणे. एकंदरीत पुढचा काळ ईशचिंतनात घालविणे. तीर्थाटनाला जाऊन आलेल्या व्यक्तीचे देवावरचे प्रेम उत्तरोत्तर वाढत जाऊन खोटे व टोचून बोलणे, चहाडी, लावालावी करणे, वर्म काढणे, क्षुल्लक कारणावरून रागावणे, तोंडाला येईल ते बोलणे, फसविणे, परकीयांचा तिरस्कार करणे इत्यादी पूर्वस्वभावात बदल झाला पाहिजे, तरच तीर्थाटनाचा उद्देश सफल झाला असे म्हणता येईल. तीर्थाटनाला जाण्यापूर्वी पलंग, गादी, मच्छरदाणी, चादर, रग वगैरे असल्याशिवाय झोप लागत नाही. लवकर उठवत नाही. ऊन पाण्याशिवाय तोंड धुणे, स्नान करणे जमत नाही. भात, वरण, लिंबू, भाजी, चटणी, चपाती, ताक वगैरे असल्याशिवाय जेवण जात नाही. चहाचे वेळी सोबत फराळाचे जिन्नस लागतात. चालून सवय नाही, त्यामुळे दोन्ही वेळात थोडेसे चालले की लगेच पाय दुखतात. घरकामातून रिकामा झाला की 4 चौघात गप्पा मारल्याशिवाय चैन पडत नाही. जागरण सोसत नाही, म्हणून लवकर निजण्याची सवय झाली. इत्यादी ज्या खोड्या असतात त्या सर्व यात्रेला गेल्यावर आपसुकच नाहीशा होतात. अर्थातच मी व माझे यावरील मोह आपसुकच आटून जातो. यावरून आमच्या वाडवडिलांचे आमच्यावर अनंत उपकार आहेत असे आपण समजले पाहिजे. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.